कोळंबीचा स्टार्टरचा प्रकार इतके अप्रतिम आणि चविष्ट हे प्रॉन्स लागतात। आपण प्रॉन्स तवा फ्राय खातो आणि अजून कितीतरी प्रकारे बनवून खातो, पण हे स्टार्टरचा प्रकार खाल्ल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून खायची इच्छा होईल असं मी गॅरंटी देऊन सांगते। आणि हाच माझा कोलंबीचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, प्राजक्ताज किचन अँड व्लॉग्समध्ये मी प्राजक्ता तुमचे मनापासून स्वागत करते। आता इथे मी कोलंबी आणलेली आहे, तर या कोलंबीमधून ज्या मोठ्या मोठ्या कोलंब्या होत्या त्या मी सगळ्या काढून घेतल्या आहेत आणि सोलून घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। हे बघा, अशा भरपूर अशा कोलंब्या आहेत। आता याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण याला मसाले लावून घेऊ। याच्यामध्ये दोर असतो तोही काढून घ्यायचा आहे, तो काढला नाही तर पोटात दुखू शकतं। आता इथे मी हळद घातलेली आहे, पाऊण चमचा हळद घातली आहे आणि मीठ घातलेलं आहे थोडं, चवीनुसार मीठ आत्ताच घालून घ्यायचं आहे। आणि हे छान मिक्स केल्यानंतर इथे आपण एक ते दीड लिंबाचा रस घातलेला आहे। आता हे छान मिक्स करून आपण 5 मिनिटं ठेवून द्यायचे आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत। आता त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करू। आता हे बघा, इथे आलं लसूण पेस्ट घातली 1 चमचा, 1 ते दीड चमचा घातली आलं लसूण पेस्ट। त्यानंतर इथे मी मालवणी मसाला घातला आहे 2 चमचे। मालवणी मसाला नसेल तर घरचा कोणताही मसाला घालू शकता। आणि इथे आपण तंदुरी मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि पाव चमचा आमचूर पावडर घालायची आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे, तीही छान याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। आता हे मिक्स करून घ्यायचे आहेत की जेणेकरून हे मसाले त्या कोलंबीला छान लागले जातील। आणि छान एकदम मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पिठं घालायची आहेत। आता हे बघा, छान मिक्स झालं आहे। आता आपण याच्यामध्ये बेसन घालू। इथे मी 2 चमचे बेसन घेतलं आहे। ते मिक्स झालं की त्यानंतर इथे मी 1 ते दीड चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे, तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही कोलंबी किती घेता त्याप्रमाणे तुमचं पीठ आणि मसाले कमी जास्त होऊ शकतात। तर हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे। आता हाताला जर कोरडं वाटत असेल, जर त्या कोलंबीला मसाले लागत नसतील तर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। थोडंसं 2-3 चमचे पाणी शिंपडायचं आहे। मिक्स केल्यानंतर अंदाज येईल। आता बघा, हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण 15 मिनिटं ठेवायचं आहे। आता इथे 15 मिनिटं झालेली आहेत। आता त्यानंतर इथे मी एक अंड फोडते आहे आणि अंड्याचा आपल्याला फक्त व्हाईट भाग याच्यामध्ये घालायचा आहे, येलो घालायचा नाही। हे बघा, याच्यामध्ये मी आता एक अंड्याचा व्हाईट घातलेला आहे, व्हाईट भाग घातला आहे। आता येलो साईडला काढून ठेवते। हे बघा, इथे येलो मी काढून ठेवलं आहे। आता हे छान जे आपण अंड्याचं व्हाईट घातलं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला तळायला घ्यायचे आहेत। इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं। आता तेल छान गरम झालेलं आहे, कडकडीत। आता त्यानंतर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि त्यानंतर एक एक करून याच्यामध्ये कोलंबी सोडायची आहे। आणि कोलंबी सोडल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही, नाहीतर त्याचे ते मसाले कोटिंग निघू शकतं। म्हणून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला त्या झाऱ्याने हलवायचं आहे। आता बघा, अशा स्टेजला आपण परतून घ्यायचं आहे आणि आलटून पलटून छान कोलंबी शिजवून घ्यायची आहे।
बघा आता कोलंबी होत आलेली आहे, याचे बुडबुडे कमी झाले आहेत. आता कोलंबी शिजली आहे. आता आपण याला काढून घेऊ. बघा छान झालेली आहे. आता झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे. छान तेल निथळवून घ्यायचं आहे. त्यानंतर एकदम कोलंबी खायला तयार झालेली आहे. अशी ही अप्रतिम कोलंबी चवीला इतकी छान लागते. तुम्ही पुन्हा पुन्हा एकदा बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा नक्की बनवून खाल अशी मी गॅरंटी देते. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. बाय.